सृष्टिस्थित्यप्यये हानिरिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मादस्य श्रीब्रह्मरुद्रप्रकृतिसुरनरद्विषुरात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दो व्ययो गुरुरपि महान्तं जन्माद्यस्य त्वन्मयादितरतश्चार्थविघ्नस्वरार्थिने ब्रह्मरुद्धाय आदिकवये मुह्यन्ते सूरयः तेजोवारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि स्वस्त्यस्तु सतां शेषसन्मङ्गलानि भवन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतिकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते श्रीमद्भागवते महापुराणे सूतशौनकादिसंवादे अद्य कथाप्रसङ्गे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। नारायण। मागच्या कथेमध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे दक्ष प्रजापतीचा यज्ञ सतीने आपल्या योग समाधीने देह अर्पण केलेला आहे. पतीची निंदा न ऐकल्यामुळे सतीने देह अर्पण केल्यानंतर यज्ञाचे पुनःसंधान केले आहे. त्या ठिकाणी सती पुन्हा पार्वती म्हणून पुढील जन्मामध्ये पार्वती म्हणून साक्षात रुद्राने तिला वरलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या ठिकाणी षण्मुख म्हणून त्याची उत्पत्ती, ज्यांनी कृत्तिका वगैरे नक्षत्रांनी 6 नक्षत्रांनी कृत्तिका आदी 6 स्त्रियांनी त्याचा पालन पोषण केलेलं वगैरे सर्व कथा पाहिली. आता पुढील भाग सांगतात की मैत्रेयोवाच सनकाद्या नारदश्च रुभ्रांसवर्णिर्यतिः नैते गृहान् ब्रह्मसुता वसन्नूर्ध्वरे तरसाः. मैत्रेय म्हणतात की हे विदुरा, सनक, सनंदन, सनतकुमार, नारद, ऋभू, हंस, अरुणी, यती या ब्रह्मपुत्रांनी गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांचा वंश नाही, कारण ते स्वभावतःच विरक्त होते. आता ब्रह्मदेवाच्या पाठीपासून अधर्म जे उत्पन्न झाला, तृतीय स्कंधामध्ये 13व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. त्या अधर्माचा जो विस्तार आहे तो थोडक्यात सांगतात. मनुचे अपूजिता अधर्मादी धातारस्ते भवन्तुहि. कशासाठी आधी धर्माचा विस्तार सांगायचा. एवढा मोठा भगवत भक्त ध्रुव, त्याचं चरित्र सांगण्यापूर्वी हे अधर्माचा विस्तार का सांगतात, तर ते सांगतात की अपूजिता अधर्मादी दातारस्ते भवन्ति. या प्रमाणानुसार असुरादिकांची पूजा देखील केली पाहिजे. त्यांना ज्या त्या वेळेस त्यांना देखील मान दिला पाहिजे. अन्यथा ते काय करतात, आपल्याला अधर्मामध्ये ओढतात ते असुर. म्हणून भगवंताच्या ठिकाणी धर्म निर्माण व्हावा आणि आपल्याला अधर्माची प्राप्ती होऊ नये यासाठी म्हणून त्यांची पूजा सांगितलेली आहे. म्हणून आधी त्यांचा पण सांगतात. सनकाद्या नारदश्च रुभ्रांसवर्णिर्यतिः नैते गृहान् ब्रह्मसुता वसन्नूर्ध्वरे. याप्रमाणे सनकादी, नारद, रघु, हंस, अरुणी वगैरे यांचा काही वंश सांगायची आवश्यकताच नाही, कारण ते मूलतःच संन्यासी वृत्तीचे होते. आता अधर्माची पत्नी मृषा म्हणजे काय, खोटेपणा, यांना दंभ नावाचा मुलगा आणि माया नावाची कन्या प्राप्त झाली. ते दोघेजण त्या ठिकाणी त्यांना झाले. पुढे निवृत्तीला संतान नव्हतं, मग ह्या जोडप्याला त्याने दत्तक घेतलं आणि त्यांच्यापासून दंभ आणि माया त्यांच्यापासून निकृती असे 2 मुलं झाले त्यांना. क्रोध आणि हिंसा हे 2. त्या दोघांनाही कली आणि दुरुक्ती
त्यात हे दोघे झाले. हे सगळे जोडपेच मूलतः जन्माला आलेले जोडपे. हे साधुश्रेष्ठा या जोडप्यास भय नावाचा मुलगा आणि मूर्ती नावाची कन्या झाली. या जोडप्याला पुढे यातना आणि नरक या नावाची मुले झाली. याप्रमाणे अधर्माचा वंश मी तुला सांगितलेला आहे. हा सर्व वंश संसारात बद्ध करण्याला कारण आहे. ज्याला आपले कल्याण व्हावे असं इच्छा असेल त्यांनी या अधर्माचं सेवन करू नये. हे पवित्र असणाऱ्या विदुरा, मी तुला या अधर्माचा वंश सांगितला आहे. मानवाने हे पुण्यकारक आख्यान 3 वेळा ऐकलं तर श्रवणाच्या योगाने मनातील सर्व पाप नष्ट होतं. आता पुढे सांगतात की अथातः कीर्तये वंशं पुण्यकीर्ते कुरुद्वः स्वायंभुवस्यापि मनोर्हरेरंशांशजन्मनः. श्री हरीच्या विशेष आवेशाने युक्त असणाऱ्या पवित्र कीर्ती अशा स्वयंभू मनूचा वंश सांगतात. स्वयंभू मनूला शतरूपा नामक त्याची पत्नी होती. त्यांच्या ठिकाणी 2 मुलं, एक प्रियव्रत आणि एक उत्तानपा. हे 2 भगवंताच्या आवेशाने युक्त असल्याने नेहमी जगाच्या रक्षणासाठी तत्पर असत. त्यातील उत्तानपाद राजा, त्याला सुरुची आणि सुनीती या 2 स्त्रिया होत्या. आता या ठिकाणी काय आहे, प्रियव्रत हा ज्येष्ठ पुत्र होता, पण त्याचा वंश सांगायच्या आधी पुन्हा इथे कनिष्ठ असणाऱ्या उत्तानपादाचा वंश का सांगतात, तर त्या ठिकाणी श्रेष्ठ असा भगवत भक्त येणार असल्यामुळे ध्रुव तो वंश विशेष असल्यामुळे या ठिकाणी उत्तानपादाचं चरित्र आधी सांगतात. त्या सुरुची आणि सुनती. त्यामध्ये सुरुची ही उत्तानपादाला अत्यंत आवडते असे राणी होती. कुणाला आवडत नाही, रुची म्हणजे आवड, म्हणून सुरुची आवडते होती. पण नीती मात्र कुणाला आवडत नाही, कठोर असते नीती. सुनीती हे ना आवडते होती. एकदा काय झालं, सुरुचीचा मुलगा उत्तम तो उत्तानपाद राजाने त्याला मांडीवर घेतलं होतं आणि खेळवत होता. त्यावेळेस सुनीतीचा मुलगा ध्रुव हा त्या ठिकाणी आला. त्यावेळेस त्यालाही इच्छा झाली आपणही वडिलांच्या मांडीवर बसावं म्हणून. तेव्हा तो जात होता तिथे. तेवढ्यात अत्यंत गर्विष्ठ अशी सुरुची राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा करणाऱ्या त्या ध्रुवाला, हे वत्सा, तू राजपुत्र आहे मान्य, पण माझ्या पोटी तू जन्माला आला नाही आहेस, म्हणून तू त्या राजाच्या मांडीवर बसण्यास योग्य नाही. जा, तुला दुर्लभ वस्तूच्या प्राप्तीविषयी इच्छा झाली आहे, तू अज्ञानी आहेस, म्हणून दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये आपण वाढलो आहोत ही गोष्ट तुझ्या लक्षात आलेली नाही आहे. आता जर तुला राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा असेल तर तपश्चर्येच्या योगाने परमात्म्याची आराधना कर आणि त्याच्या अनुग्रहाने स्वतःचा जन्म माझ्या उदरामध्ये घे, मग बसता येईल. मैत्रेय म्हणतात की मातुस्सपत्न्या सुदुरुक्ति विद्धश्वसन्दृशा दंडहतो यथा हि हित्वा मिषन्तं पितरं सन्नवाचं जगाम मातः प्ररदन् सकाशम्. हे विदुरा,
याप्रमाणे आपल्या सापत्न्य मातेचं हे अत्यंत कठोर असं वाग्बाणाने विद्ध झालेला तो ध्रुव, जसं सापाला काठीने मारत असताना काठीचे घाव त्या सापावर पडतात, पण जसा तो चवताळतो फुटकारा टाकतो मारणाऱ्यावर, तसा फुटकारा टाकत तो रडत 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 आपल्या आईकडे गेला. तेव्हा आईकडे आल्यानंतर त्या सुनीतीने तो रडतो आहे, दीर्घ श्वास सोडतो आहे असं पाहिलं आणि आपल्या मांडीवर घेतलं, जवळ घेतलं आणि काय झालं आहे हे विचारलं. त्यानंतर त्या ध्रुवाने राजसभेत घडलेली सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. तिला अतिशय दुःख झालं. आपल्या सवतीचे भाषण स्मरण करून अरण्यामध्ये वणव्यामध्ये सापडलेली वेळ जशी वेली असते, जशी होरपळून जाते वणव्यामध्ये, त्याप्रमाणे शोकाग्नीने होरपळलेल्या अंतःकरणाने कमलाप्रमाणे सुंदर असलेल्या आपल्या डोळ्यातून सुनीतीने अश्रू ढाळू लागले. आपले दुःख केव्हा संपले हे न जाणणारी, दीर्घ निश्वास सोडणारी सुनीती आपल्या मुलास ध्रुवास म्हणाली, हे वत्सा, दुसऱ्यांनी आपल्याबरोबर कसेही वागू दे, दुसऱ्यांनी अपराध केला तर तो अपराध आहे असं आपण समजायचं नाही आहे. कारण जो मनुष्य दुसऱ्यास दुःख देतो त्याला ते दुःख स्वतःलाच भोगावं लागतं. हे मुला, सुरुचीने जे भाषण केलं ते अगदी खरं आहे. ती भांडायला गेली नाही पदर खोचून माझ्या मुलाला का बोलले म्हणून. तिने बोललं ते खरं आहे. कारण ज्या राजांच्या भार्या म्हणून असतात इतर, राजाला अनेक राण्या असतात, त्यामध्ये पट्टराणी म्हणून जी असते तीच मुख्य असते, बाकी ह्या नुसत्या नावाच्याच राण्या की. त्यामुळे मी नुसती भार्या असल्यासारखी आहे, हे दासी असल्यासारखी आहे. म्हणून दुर्दैवी असणाऱ्या अशा माझ्या पोटी तू जन्माला आहेस. माझ्या सवतीचा उत्तम नावाचा जो मुलगा आहे त्याला तो राजाच्या मांडीवर बसला होता. तर तू काय कर, त्याप्रमाणे तुला बसायची इच्छा असेल तर परमात्म्याचे ध्यान कर, तपश्चर्या कर. अशा प्रकारे सुनीतीने चांगलाच निर्णय दिला. हे बालका, जगाच्या सृष्टीआदी करता असणारा तो परमात्मा ब्रह्मदेव आणि वायू हे ज्याची सतत आराधना करीत असतात, ते देखील त्यांची आराधना, परमात्म्याची आराधना करून त्यांनी आपापलं पद प्राप्त करून घेतलं आहे. म्हणून तू या परमात्म्याची आराधना कर. मग मोक्ष मिळवण्याची इच्छा करणारे पुरुष ज्या परमात्म्याच्या चरणकमलाचा शोध करतात, त्या भक्तवत्सल असणाऱ्या परमात्म्याला तू शरण जा. त्यांच्या वाचून अन्य कोणीही या संसारामध्ये दुःख निवारण करण्यासाठी नाही. मैत्रेय म्हणतात की एवं संजल्पितं मातोराकरण्यार्थागमं वचः संनियम्यात्मनात्मानं निश्चक्राम पितुः पुरात्. हे विदुरा, याप्रमाणे आपल्या आईच्या मनामध्ये काय आहे हे समजून ध्रुवाने आपल्या विवेकयुक्त बुद्धीने मनाचे नियमन केले आणि आपल्या मातेच्या आदेशाप्रमाणे परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी म्हणून तो राजगृहातून बाहेर पडला. हे विदुरा, नारदांनी हे सगळं जाणलं आणि त्या ठिकाणी नारदांचं आगमन झालं आहे. नारद जरी दूर होते तरी ते योगी होते. त्यांना दूरश्रवणशक्तीची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे या पृथ्वीवरती जे संभाषण चालतं
त्रैलोक्यामध्ये, नुसत्या पृथ्वीवर नाही, ते सर्व नारदांना ऐकू येतं. त्यामुळे हा संवाद ऐकून नारद त्या ठिकाणी आहे. नारद उवाच वयात्तेको भवान् वत्स हित्वा स्वगृहमृद्धिमत लक्षये त्वावमत्यांग संतप्तं स्वजनोत्थया. हे विदुरा, नारदांनी ते वर्तमान ऐकून त्या ध्रुवाच्या मनातील विचार त्यांनी जाणला आणि त्याच्याकडे गेले आणि म्हणाले की ध्रुवाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अहो, अपमान सहन न करणाऱ्या या क्षत्रियाचे तेज पहा, किती विलक्षण आहे. हा ध्रुव लहान बालक असूनही आपल्या सापत्न्य मातेचे, सावत्र आईचे मर्मच्छेद करणारे भाषण आपल्या हृदयामध्ये त्याने धारण केलं आहे. हे बालका, तू आपले ऐश्वर्यसंपन्न घर सोडून एकटाच कुठे निघाला आहेस? मला असं वाटतंय की तुझा कोणीतरी अपमान केला आहे. त्यावर ध्रुव म्हणाला, किं न ते ध्यान जाते न दृष्टं वा योगराधसा नोत्सहे सुरुचेर्वाचा समाधातुं मनः क्षतं. हे नारदा, आपण आपल्या अंतर्ज्ञानाने सर्व काही जाणले आहे, तरी पण मला विचारतात का? सुरुचीच्या भाषणाने माझ्या मनात झालेल्या जखमेचे दुःख मी सहन करू शकत नाही. त्यावर नारद म्हणतात की नाधुनाप्यवमानं ते सन्मानं चापि पुत्रक लक्षयामः कुमारस्य सप्तश्च क्रीडनादिशो. की हे मुला, आता हे तुझं वय काय आहे? 5 वर्षाचा तू लहान मुलगा. खेळायचं, उड्या मारायच्या, मजा करायची, हे सगळं सोडून हे अपमान म्हणून धरून काय बसला आहेस? मान, अपमान, शत्रू, मित्र ह्या जरी भावना असल्या तरीही ह्या सर्व अज्ञानामुळे होतात. विवेकी हे लोक असंतुष्ट राहत नाही, कारण प्रत्येक जीव आपापल्या कर्माने सुखदुःखादी भोगत असतो. याप्रमाणे तुला हे सुखदुःख झाल्यासारखं आहे. तू काय कर, जा खेळ, ते सोडून हे. आईच आहे ती, म्हटली असेल एखाद्या वेळेस, परत घेतील तुला मांडीवर. त्यावर ध्रुव म्हणतो की सोयम शमो भगवता सुखदुःख हतात्मना दर्शितः कृपया पुंसां दुर्दर्शोऽस्मद्विधैस्तुयः. आमच्यासारख्या शास्त्रदृष्टीने जाणण्यास अशक्य असा भगवन्निष्ठात्मक मार्ग जरी आपण मला सांगितला असला तरी तो अंमलात आणणे अशक्य आहे. कारण घोर अशा क्षात्रधर्माचे आचरण करणारा, म्हणूनच आपले म्हणणे न ऐकणारा उद्धट असा मी माझ्या सावत्र आईच्या वाग्बाणाने विद्ध झालो आहे. त्यामुळे माझ्या हृदयात आपला उपदेश स्थिर होणार नाही. आपण विद्वान आहात, आपली योग्यता मोठी आहे, परंतु आता तो उपदेश मला नको आहे. कारण एवढं मला अपमान झालेला आहे की त्यातून मी परमात्म्याची भक्तीच करणार आहे. आपण ब्रह्मदेवाच्या शरीरापासून उत्पन्न होऊन सर्व जगाच्या कल्याणाकरिता विणा वाजवीत सूर्याप्रमाणे सर्वत्र संचार करतात. त्यामुळे तुम्ही मला मार्ग दाखवा. मैत्रेय मुनी म्हणतात की विदुरा, या प्रकारे ध्रुवाचे भाषण ऐकून संतुष्ट झालेले नारद मुनी ध्रुवाला अनुग्रह करण्याच्या इच्छेने म्हणाले, जनन्याभिहितः पंथा सवै निश्रेयस्य ते भगवान वासुदेवस्तु भजातां प्रवणात्मना. नारद म्हणतात की हे ध्रुवा, पहिल्यांदा कसं आहे, शास्त्रामध्ये मातृदेवो भव म्हणून म्हणतात की हे ध्रुवा, तुझ्या आईने सांगितलेला धर्म योग्य आहे.
म्हणून तुझं कल्याण करण्यासाठी म्हणून जी आई सांगितली ना तुझं ते तू ऐक. परमात्म्याच्या स्वरूपापैकी एक स्वरूप वासुदेव आहे जे मोक्षाला साधन आहे, मोक्ष देणार आहे. त्याची तू उपासना कर. जो पुरुष धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त व्हावेत अशी इच्छा करतो त्यास परमात्म्याच्या चरणाची सेवा करणे हाच उत्तम मार्ग आहे. याकरता हे ध्रुवा तुझे कल्याण असो. तू आता ज्या ठिकाणी परमात्म्याचे नित्यसन्निधान आहे अशा यमुना नदीच्या तीरावर जा. त्या ठिकाणी मधुवन नावाचं वन आहे. त्या ठिकाणी गेल्यावर यमुनेच्या पवित्र असणाऱ्या त्या उदकामध्ये तू त्रिकाल स्नान कर. सर्व आपले कर्मानुष्ठान कर. स्वतःसाठी योग्य असे आसन, स्वस्तिकासन, दर्भासन वगैरे असं घालून बैस. नंतर पूरक, कुंभक, रेचक अशा 3 प्रकारच्या प्राणायामाच्या योगाने प्राण, इंद्रिये आणि मन यांचे दोष नाहीसे करून निर्मल मनाने श्रीहरीचे ध्यान कर. तो परमात्मा कसा आहे ते सांगतो. जो भक्तांना वर देण्यास उत्सुक आहे, ज्याचे मुख व नेत्र अत्यंत प्रसन्न आहे, ज्याची नासिका उत्तम आहे, ज्याच्या भ्रुकुटी गाल सुंदर आहेत, देवांमध्ये सुंदर व तरुण आहे, ज्याची अवयवे अत्यंत मनोहर आहेत, विलोभनीय आहेत, ओष्ठ डोळे तांबूस आहेत, शरणागतांना आश्रयभूत सुखकारक असा आहे व जो आश्रय करण्यास योग्य आहे, दयेचा सागर आहे, ज्याच्या वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह आहे, जो मेघासारखा श्यामवर्ण आहे, अशा प्रकारे 32 लक्षणांनी युक्त असणारा असा तो परमात्मा शंख चक्र गदा पद्म धारण केले आहे. ज्याच्या मस्तकावर किरीट, कानामध्ये कुंडले, दंडावर बाहुभूषणे, हातात सुवर्णाची कडे, कौस्तुभ रत्न कंठामध्ये धारण केला आहे, पीतांबर धारण केलं आहे, कमरेवर सुवर्णाचा पट्टा, सुवर्णाची मुकुरे पायामध्ये, असं अत्यंत देखणं असं रूप, मनाला आनंद देणारं त्या परमात्म्याचे तू काय कर, भजन कर, त्याचे ध्यान कर. अशा प्रकारे सांगितल्यानंतर भगवंताच्या परममंगलकारक रूपाचे ध्यान करण्याने भक्तांचे मन परमानंदाच्या त्या योगाने भगवत चिंतनामध्ये आसक्त होतं. ते एवढं आसक्त होतं की ते त्यापासून ते परावृत्त होत नाहीत. हे राजपुत्रा, मी आता तुला जप करण्यास योग्य असा परम गुह्य मंत्र आहे तो सांगतो. ज्या मंत्राचा 7 दिवसपर्यंत जप केला असता जप करणाऱ्यास आकाशांमध्ये संचार करणाऱ्या देव गंधर्वादिकांचे दर्शन होते. ते कसं करायचं? शिला प्रतिमा असतात, शिला, मृत्तिका, दारू म्हणजे लाकडाची, यापैकी शिला, ती प्रतिमा करावी भगवंताची, वासुदेवाची, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने देशकालाधिक उच्चार करून त्याची पूजा करावी. शुद्ध असं पाणी, वनामध्ये मिळणारी विहित पुष्पे, फले हे अर्पण करावे. भूर्ज वृक्षाच्या साली वस्त्र म्हणून परमात्म्याला अर्पण करावे. पृथ्वीवर थंडील करावं. अग्नीच्या ठिकाणी सूर्यमंडलातील अंतर्गत असणारा नारायणाचं त्या ठिकाणी रूपचिंतन करून त्याचं आवाहन करून त्या ठिकाणी हवन करावं. मौनव्रत धारण करावं. वनातील फळे
जेवढी पाहिजे तेवढीच खावी, परमात्म्याला अर्पण करू. उत्तम कीर्ती असा भगवान आपल्या अचिंत अशा शक्तीच्या योगाने अवतार धारण करून ज्या ज्या मनोहर अशा लीला करील ते मनात आणून त्या त्या भगवत रूपाचं चिंतन करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने प्रतिपाद्य असणारा वासुदेव रूपी परमात्मा त्याला हे सर्व समर्पण करावं. याप्रमाणे आपल्या इच्छेनुसार काया वाचे मने करून परमात्म्याची पूजा करावी. मैत्रेय म्हणे म्हणतात की हे विदुरा, याप्रमाणे नारदाने ध्रुवास उपदेश केल्यावर ध्रुवाने नारदास प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला, त्यांची अनुज्ञा घेतली. श्रीहरीच्या चरणचिन्हांनी पवित्र झालेल्या मधुवनाकडे तो निघाला. तप करण्याकरिता ध्रुव अरण्यात गेल्यावर नारद मुनी उत्तानपाद राजाच्या नगरीकडे गेले. तेव्हा राजाने नारदांचा सत्कार केला, अर्घ्य पाद्य आसन वगैरे दिलं, त्यांना नमस्कार केला. त्यावेळी नारद म्हणाले की हे राजा, तुझं तोंड अतिशय मलिन झाल्यासारखं दिसतंय. काय चिंता लागलेली आहे तुला? तुझ्या हातून काही अधर्म झाला आहे का? त्यावर उत्तानपाद म्हणाला की हे नारदा, मी स्त्रीलंपट आहे, निर्दयी आहे मी. माझा बुद्धिवान पुत्र ध्रुव याला अवघा 5 वर्षाच्या असताना देखील मी त्याला समजू शकलो नाही आणि त्याला त्या राजगृहातून आईने बाहेर काढलं. हे ब्रह्मन, वनामध्ये हिंडून थकलेल्या व त्यामुळे क्षुधाक्रांत होऊन मुख कोमजलेला असा तो ध्रुव कोठे झोपला असेल? अरण्यातील हिंस्र पशु त्याला खात तर नसतील ना? मी किती निष्ठुर आहे. अशाप्रमाणे तो आपला स्वतःचा निषेध करू लागला. त्यावर नारद म्हणाले की हे राजा, ज्याची कीर्ती सर्वत्र व्यापून आहे अशा परमात्म्याने तुझ्या पुत्राचं रक्षण केलं आहे. काळजी करू नकोस. त्या परमात्म्याचा प्रभाव तुला न कळल्यामुळे तू असा वागला आहेस. म्हणून तू त्याच्याविषयी बिलकुल शोक करू नकोस. हे राजा, तुझा पुत्र महासमर्थ असो, इंद्रादी लोकपालांनाही करण्यास अशक्य असे कर्म करून तुझी कीर्ती सर्वत्र पसरून येणार आहे. मैत्रेय म्हणतात की हे विदुरा, याप्रमाणे देवर्षी नारदांनी राजाचं सांत्वन केलं. नारद मुनी तिथून निघून गेले. नंतर आपल्या मुलाविषयी एकसारखा तो राजा विचार केला. इकडे ध्रुवाने मधुवनात जाऊन ज्याप्रमाणे नारदांनी सांगितलं त्याप्रमाणे यमुना नदीमध्ये स्नान केलं व ज्या रात्री तो तेथे पोचला होता त्या रात्री त्याने उपोषण करून एकाग्र चित्ताने नंतर जशी सांगितली तशी पूजा वगैरे त्यांनी केली. ध्रुवाने त्यावेळी दर 3 दिवशी उपोषण करावं. चौथ्या दिवशी जेवढं पाहिजे उदरनिर्वाहापुरतं तेवढं खावं. ते काय? कवठ, बोरं वगैरे फळे खावे आणि परमात्म्याची पूजा करून त्या मंत्राचा जप करून ध्यान करत राहा. दुसऱ्या महिन्यामध्ये असं 1 महिनाभर केलं. दुसऱ्या महिन्यामध्ये दर 6 दिवसातून एकदा खायचं. ते काय खायचं? झाडावरून नैसर्गिकरित्या गळून पडलेले पानं, गवत. तिसऱ्या महिन्यामध्ये दर 9 दिवसातून एकदा फक्त पाणी पिऊन राहायचं. चौथ्या महिन्यातून 12 दिवसातून एकदा फक्त वायुभक्षण करायचं, श्वासाचा निरोध करायचा. 5व्या महिन्यामध्ये ध्रुवाने प्राणवायूवरती जय प्राप्त केलं आणि परमात्म्याचे ध्यान करीत एका पायावरती स्थिर राहिला. देवांनी त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याकरता आपल्या शक्तीच्या योगाने सर्प, हत्ती, सिंह, भूत, प्रेत, कूष्मांड वगैरे सर्व निर्माण केले आणि त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. पण
ध्रुव परमात्म्याच्या ध्यान प्रेरणेमध्ये एकाग्रचित्त असल्यामुळे त्याने या सर्वांकडे दुर्लक्ष केले. यत्र देवै हृते विघ्नो खंडितो न पुमान भवे तत्र तद यशसे विघ्नं कुर्युर न तो विघातने. देव देखील तपश्चर्या करीत असताना त्रास देतात, ते सोडवायचा प्रयत्न करतात. कारण का, या ठिकाणी ध्रुवाची योग्यता आहे, तो परमभक्त आहे. मग परमभगवत भक्त असणाऱ्या त्या ध्रुवाच्या यशामध्ये येणारं विघ्न नाहीसं करण्यासाठी म्हणून ध्रुवाच्या तपश्चर्येमध्ये ते विघ्न आणतात. त्याचं यश शुद्ध व्हावं हा उद्देश देवांचा, ते तर खंडित करण्यासाठी ते प्रयत्न करतात. अशा प्रकारे ब्रह्मांड पुराणामध्ये याच्याविषयी विशेष विवेचन दिलं आहे. अनाधिकारी लोकांनी देखील आम्ही चांगलंच करतोय, देवाचंच करतोय की म्हणून केलं तर ते परमात्म्याला आवडत नाही म्हणे. ज्यांचा अधिकार आहे त्यांनीच तपश्चर्या करावी. चांगलंच काम करतोय की आम्ही, देवाचंच नाव घेतोय की. रामायणामध्ये कथा येते शंभुकासुराची म्हणून. अरण्यामध्ये तपश्चर्या करत असताना आणि तो दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर तो दुष्काळ काही हटेना. वसिष्ठादी सर्व ऋषींची बैठक घेतल्यानंतर सांगितलं त्यांनी, जाणवलं की अरण्यात शंभुकासुर तपश्चर्या करत आहे, त्याच्या प्रभावामुळं हे दुष्काळ पडला. त्याला समजावून सांगा, तपश्चर्यापासून दूर करा, हे दुष्काळ सगळं निवारण होईल. प्रभू रामचंद्र तिथे जातात, सांगायचा प्रयत्न करतात, तो ऐकत नाही, वध करून टाकतात त्याचा. म्हणून अनाधिकाऱ्यांना तपश्चर्या करायची नाही. ते करू लागले तर असं होतं. म्हणून देवता त्या ठिकाणी त्यांना अडवतात. पण या ठिकाणी ध्रुवाचं तसं नाही आहे. तो महान भगवत भक्त आहे. या ठिकाणी त्याचं यशाची कीर्ती पसरवायची आहे देवांना, म्हणून तसं केलं. मग कधी कधी सर्प सिंहाबरोबर आपल्या आईचं रूप देखील घेऊन ते येतात, तरी तो बाजूला सरकत नाही. सर्व विषयापासून आपले मन काढून आकाशादी पंचमहाभूते व त्यांनी उत्पन्न केलेल्या प्राणिमात्रांना, इंद्रियाभिमानी देवतांना स्वाधीन ठेवणाऱ्या परमात्म्याचे ध्यान करीत तो ध्रुव बसल्यामुळे त्याचं इतरत्र कुठेही लक्ष गेलं नाही. याप्रमाणे तो ध्रुव तपश्चर्या करीत असताना त्रैलोक्यामध्ये हाहाकार झाला. तो परमात्मा स्वरूपाचे ध्यान करीत ज्यावेळी एका पायावर उभारला होता, तेव्हा त्याच्या अंगठ्याने दाबला गेलेला पृथ्वीचा अर्धा भाग, जसं नौकेमध्ये हत्ती घेऊन जातो आपण, त्यावेळी तो हत्ती नौकेमधून ज्या बाजूला सरकेल त्या बाजूला ते नाव कलंडते, त्याप्रमाणे पृथ्वी कल्लंडू लागली, इकडून तिकडे तिकडून इकडे. अशा प्रकारे तो ध्रुव आपल्या प्राणाचा निरोध करून सर्व जीवराशीच्या उत्पत्त्यादिकास कारण असणाऱ्या परमात्म्याचे त्यांच्या देवांसह, इंद्रियाभिमानी देवांसह ध्यान करीत असताना सर्वत्र श्वासोच्छ्वास बंद झाल्याने पीडित झालेले सर्व देव परमात्म्याला शरण गेले. देव परमात्म्यास म्हणतात, नैवं विधामो भगवन् प्राणरोधं चराचरस्याखिल सत्वधाम्नः विधेहि तन्नो वृजनादिमोक्षं प्राप्ता वयं त्वां शरणं शरण्यं. हे परमात्मन, आम्ही आजपर्यंत कधीही प्राणसमूहाचा प्राणनिरोध झाल्याचं, म्हणजे आमचा श्वास थांबल्याचं आम्हाला जाणवत नाही. परंतु आता मात्र आमचा श्वास गुदमरू लागला आहे. मग या संकटापासून आपण आमचे रक्षण करा, अशी प्रार्थना सर्व देवांनी परमात्म्याजवळ केली. याप्रमाणे म्हटल्यावर श्री भगवान उवाच, माभैष्टबालं तपसो दुरत्ययान् निवर्तयिष्ये प्रतियात स्वधाम यतो हि वः प्राणनिरोधासीद् औत्तानपाधिर्मयि संगतात्मा.
हे देव हो, या मुलाबद्दल तुम्ही घाबरू नका. हा काही असुर वगैरे नाही, कोणतीही कामना मनात ठेवून याने काही तपश्चर्या केलेली नाही, करत नाही. मी याच्या दुश्चर असणाऱ्या तपश्चर्यापासून याला परावृत्त करतो. आता याचा उद्धार करायची वेळ आलेली. हा उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव माझ्या ठिकाणी आपले मन एकाग्रतेने ठेवून तपश्चर्या करीत आहे. त्यामुळे सर्व लोकांचा प्राणरोध झाला आहे, म्हणून मी त्याला परावृत्त करतो. अशा प्रकारे परमात्म्याने आश्वासन दिलं. पुढे सांगतात की मैत्रेय मुनी म्हणतात, हे विदुरा, याप्रमाणे श्रीहरीने देवास आश्वासन दिल्यानंतर श्रीहरी सर्व देवांनी प्रणाम केला आणि आपापल्या स्थानाला निघून गेले. नंतर ध्रुवावर अनुग्रह करण्यासाठी परमात्मा गरुडावर आरूढ झाले आणि जेथे ध्रुव मधुवनात तपश्चर्या करत होता त्या मधुवनात आले. त्यावेळी तो ध्रुव दृढ अशा योगाने निश्चल चित्त होऊन हृदयरूप कमलाच्या कोशामध्ये त्याने परमात्म्याचे म्हणजे वासुदेवाचं ध्यान करीत होता. अशा वेळी विद्युल्लतेप्रमाणे हृदयकोशात स्फुरण पावलेले परमात्मा स्वरूप त्याच्या हृदयातून एकदम गुप्त झाले. ते रूप गुप्त झालेले पाहून ध्रुवाने आपले डोळे उघडले. त्याबरोबर तेच रूप आपल्या समोर उपस्थित झाल्याचं परमात्म्याचं ते रूप त्याने पाहिलं. श्रीहरीचे दर्शन होण्याबरोबर ध्रुव गडबडून गेला. लहान होता, बाल्यावस्था. त्याने आपले शरीर बेताच्या दंडासारखे भूमीवर टाकून दिलं आणि श्रीहरी साष्टांग दंडवत घातला. त्यावेळी तो ध्रुव आपल्या नेत्राने भगवत स्वरूपाचे प्राशन करत होता. मुखाने श्रीहरीचे चुंबन घेतो की काय, आपल्या बाहूने श्रीहरीस आलिंगन देतो की काय असं वाटत होतं. त्यावेळी ध्रुवाच्या सर्वजणांच्या हृदयात व्यापून असणाऱ्या त्या श्रीहरीने आपले गुणवर्धन करण्याची इच्छा करणाऱ्या, पण ते कसं करावं, श्रीहरीचं गुणवर्धन करायची इच्छा आहे पण बाहेर येणं हे जाणलं त्या हरीने आणि आपल्यासमोर हात जोडून उभा असणाऱ्या त्या ध्रुवाच्या कपोलास वेदाभिमानी असणारा शंख, त्या शंखाचा स्पर्श केला. पांचजन्य नावाच्या त्या शंखाच्या कपोल स्पर्शाने पूर्वी परमात्म्याविषयक स्तुतियोग्य वाणी जी अज्ञात होती, ध्रुवाला जे काय सांगायचं ते मनात येत नव्हतं, ती स्तुतियोग्य वाणी त्या पांचजन्य शंखाच्या स्पर्शाने प्राप्त झाल्यामुळे ज्याने परमात्म तत्व जाणले आहे अशा त्या ध्रुवाने अत्यंत भक्तियुक्त मनाने सदैव वैकुंठात असणाऱ्या, ज्याची कीर्ती सर्वत्र व्याप्त आहे अशा परमात्म्याची स्तुती करण्यास प्रारंभ केला. तो म्हणतो, ध्रुवोवाच योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. जो इंद्रियाभिमानी देवतांना प्रेरक आहे, जो सदैव प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये नियामक रूपाने राहतो, स्तुती करण्यास असमर्थ असणाऱ्या अशा त्या परमात्म्याने माझ्यावरती, माझ्या वाणीस व इतर नुसती वाणी नाही, माझे हात, पाय, कान, त्वचा, सर्व इंद्रिये यांना, माझ्या प्राणांना त्याने आपली स्तुती करून घेण्यासाठी म्हणून ज्याने प्रवृत्त केले त्या भगवंतास मी नमस्कार करतो. एकस्त्वमेव भगवान्यदमात्मशक्त्या
मायाख्ययोर्गुणया महदात्मशक्त्या सृष्ट्वा वनविश्य पुरुषस्तदसद्गुणेषु नानेव धातुषु विभावसुवद्विभासी. हे भगवंता, एकटा पुरुष शब्दवाच्य तुम्ही आहात. सत्वादी गुण जे आहेत अशा माया नामक शक्तीने महदाधिक अशेष जग निर्माण करून व त्या सत्वादी अमंगल गुणात प्रवेश करता. त्यामुळे लाकडामध्ये असलेला अग्नी जसा नाना प्रकारचा भासतो त्याप्रमाणे तुम्ही आपलं रूप दाखवतात. पण वस्तुतः आपलं रूप एकच आहे. त्वद्दत्तया वयोनयेदमचष्टविश्वं सुप्तः प्रबुद्ध इव नाथ भवत्प्रपन्नः तस्यापवर्ग्य शरणं तव पादमूलं विस्मर्यते कृतधिया कथमार्तबंधो. हे स्वामीन, तुम्ही दिलेल्या ज्ञानाने ज्या अर्थी ब्रह्मदेवानीही ज्याप्रमाणे झोपलेला पुरुष जागृत झाल्यावर सर्व पाहतो त्याप्रमाणे सर्व जग पाहिलं. त्या अर्थी आपण मला आपल्या शंखाच्या स्पर्शाने ही स्तुती करावयास लावली आणि मगच मला ज्ञान प्राप्त झालं. हे दीनबंधो, मुक्तांनाही आश्रय असणाऱ्या तुमच्या चरणकमलांना कोणता ज्ञानी पुरुष विसरेल. नूनं जीमोष्ट मतयास्तव मायया ये त्वां भवाप्यय विमोक्षण मन्य हेतोः अर्चन्ति कल्पकतरु कुणकोपभोग्यम् इच्छन्ति यत् स्पर्शजं निरयेऽपि नृणाम्. जे जन्म मरण संसारातून मुक्त करण्यास समर्थ असलेल्या तुमची पूजा केवळ संसारातील ऐश्वर्यादी प्राप्त होण्यासाठीच करतात, ते निश्चयाने तुमच्या मायेने मोहित होतात. कारण प्रेतासमान असलेल्या देहाने विषयभोगाचे सुख सुलभतेने त्यांना नरकातही मिळतं. म्हणून सामान्य सुखासाठी परमात्म्याची पूजा न करता मोक्षप्राप्तीसाठी श्रीहरीची पूजा करावी. अशा त्या परमात्म्यास नमस्कार असो. या निवृत्तिस्तनभृतां तव पादपद्म ध्यानाभवज्जकथाश्रवणेन वा स्यात् सा ब्रह्मणे स्वमह्यम्यपि नाथमाभो किंवन्तकासुर्युतात् पतताम्यमानात्. परमात्म्याची एकनिष्ठपणे उपासना करणाऱ्यांना तुमच्या चरणरूपी कमलाच्या ध्यानाने अथवा तुमचे जे एकांतिक भक्त आहेत त्याच्या चरित्रकथा श्रवणाने जो आनंद प्राप्त होतो तो आनंद परब्रह्माची प्राप्ती होण्यासही प्राप्त होणार नाही. ध्यानाने परब्रह्माचे दर्शन झाले तरी ध्यानानंतर परमात्म्याचे दर्शन होत नाही. म्हणून सदैव परमात्म्याच्या चरणकमलाचे ध्यान न करणाऱ्यास तो आनंद कसा प्राप्त होईल. स्वर्गादी लोक विमानातून संचार करतात. नंदन स्वर्गातील वन आहे, नंदनवन वगैरे, त्या ठिकाणी उपभोग घेणाऱ्यांना हे चरणकमलाचं महात्म्य काय माहिती. भक्तिं मुहः प्रवहतां त्वयमे प्रसंगो भूयादनन्तमहताममलाशयानाम् एनाञ्जसोल्बणमुरुव्यसनं भवाब्धिं निश्ये भवद्गुणकथामृतपानमत्तः. ज्या एकनिष्ठ भक्तीने भयंकर व अनंत संकटे असणाऱ्या भवरूपी सागरास तुमच्या कथारूपी अमृताचे इतर विषयाचे स्मरण न करता पान करणारा मी पार होतो. तुमचे ठिकाणी अविच्छिन्न अशी भक्ती करणाऱ्या अंतःकरणातील विचार ज्याचे शुद्ध आहेत अशा तुमच्या भक्तांचीच संगती मला घडो.
तेन स्मर्यन्त्यतितरां प्रियमीशमाद्यं स्वान् सम्पदश्रुतसुहृद्गृहवित्तदाराम् एत्वजना भवदीयपदारविन्द सौगंध्यलुब्धहृदयेषु कृतप्रसंगाः. जे सतत स्वतःची संपत्ती, आपला मुलगा, अपत्य, घर, द्रव्य, स्त्री यांचं स्मरण करतात ते लोक सर्वोत्तम, सर्वतंत्र, स्वतंत्र व भक्तांना प्रिय अशा परमात्म्याचे स्मरण करत नाहीत. त्यांना स्मरण होत नाही. हे कमलनाथा, जे तुमच्या चरणकमलांचा सुगंध सेवन करणाऱ्या भक्तांच्या ठिकाणी प्रीती करतात, ते अत्यंतिक प्रिय असणाऱ्या तुमचे नित्यस्मरण करतात. हे परमात्मन, सकल महदादी सर्व कारणांनी युक्त असणारं पृथ्वी, तेज, आप या 3 भूतांनी युक्त असणारे, सामान्य वायू व तेज यांनी युक्त असणारे, विशेष रूप असणारे पशु, तिर्यक, पर्वत, वृक्ष, पक्षी, सर्प इत्यादिकांनी युक्त असणारं हे स्थूलतम असणारं जे आहे ते तुमचे रूप आहे. त्याहून विलक्षण असे रूप विशेषत्वाने मात्र काही लोक जाणत नाहीत. ते रूप केवळ समाधी अवस्थेनेच जाणतात. पुढे म्हणतात की शेषसखा, परमात्मा हा शेषसखा आहे. स्वयंप्रकाश असा तो पुरुष प्रलयकाली हे सकल ब्रह्मांड संहार करून आपल्या उदरामध्ये धारण करतो. त्यावेळी तो पुरुष शेषशय्येवर शयन करतो. ज्याच्या नाभीरूपी समुद्रात उत्पन्न झालेले सर्व लोकांचे उत्पत्ती स्थान असे सुवर्णकमल उत्पन्न होऊन त्यामध्ये तेजस्वी असे ब्रह्मदेव उत्पन्न झाले, अशा त्या तुम्हा भगवंता मी नमस्कार करतो. माझ्याकडून पाहिले गेलेले तुम्ही नित्यमुक्त असून सर्वत्र सर्वकाली शुद्ध आहात. विशेषत्वाने सर्वज्ञ असून सर्वत्र व्याप्त आहात. विकारशून्य आहात. षडगुणैश्वर्य संपन्न असून 3ही लोकांचे स्वामी आहात. अखंड अशा स्वरूपज्ञानाने जे अधिकारी, इंद्रिय नियामक व संसाराच्या शेवट म्हणून असलेले असे तुम्हास पाहून तुमचा आश्रय घेतात आणि म्हणूनच आपण आमच्यापेक्षा लोकविलक्षण आहात. आनुपूर्वी श्रुतिश्चैव त्रयीचाम्नाय उच्यते. या ठिकाणी आनुपूर्वी म्हणून शब्द आला. त्वन्नित्यमुक्त परिशुद्ध विबुद्धात्मा कूटस्थादिपुरुषो भगवान् श्रधीशः यद्बुद्ध्यवस्थितमखण्डितया स्वबुद्ध्या दृष्ट्वा सितावधिमतो व्यतिरिक्त आस्ये यस्मिन् विरुद्धगतयोऽपि न सम्पतन्ति विद्यादयो विविधशक्तय आनुपूर्व्याः तद्ब्रह्म विश्वभवमेकमाद्यमान आनंदमात्रमविकारमहं प्रपद्ये. ज्या परमात्म्याविषयीच वेदानुसारी म्हणजे वेद, पंचरात्र, आगम वगैरे सर्व विद्या इत्यादी अनेक शक्तींनी युक्त असणाऱ्या विद्या परमात्म्याचे स्तुती, परमात्म्याचे गुणगान रात्रंदिवस गातात. ते परब्रह्म जे विश्वास कारण आहे, संपूर्ण विश्वाला धारण केला आहे. या विश्वाहून भिन्न असणाऱ्या पदार्थामध्ये आद्य आनंदपरिपूर्ण सत्वादी गुणविकारांनी रहित असे जे परमात्मा, त्यास मी शरण आलो आहे. सत्याशिषो हि भगवास्तव पादमूलं मां शिष्टयो न भजतः पुरुषार्थमूर्तेः आप्यैव मार्य भगवान् परिपाति दीनान् वास्त्रेव वत्सकमनुग्रहकातरोस्मान्. हे पूज्य असणाऱ्या परमात्मा, आनंदानुभव हे ज्याचे शरीर आहे, अशा तुमच्या चरणारविंदाची सतत सेवा करणारे नारदादी ऋषी यांनी केलेला उपदेश जरी मोक्षसाधन आहे, तथापि आपण ज्याप्रमाणे नवीन व्यालेली गाय वासरास पाजण्यास उत्सुक असते, त्याप्रमाणे भक्तावर
अनुग्रह करण्याची इच्छा करणारे आपण त्या भक्तांचे रक्षण करतात. अशा प्रकारे ध्रुवाने परमात्म्याची, त्या परमात्म्याच्या शंखाच्या स्पर्शाने उत्पन्न झालेल्या ज्ञानामुळे त्या परमात्म्याची स्तुती केलेली आहे. मैत्रेय म्हणतात की अधाभिष्टुत एवं स सत्यसंकल्पेन धीमता भृत्यानुकंपी भगवान अभिनंदेदमब्रवीत. हे विदुरा, चांगले विचार धारण करणाऱ्या त्या ज्ञानी ध्रुवाने श्रीहरीची याप्रमाणे स्तुती केली. त्यानंतर भक्तवत्सल भगवंताने त्या स्तुतीचे हसून स्वागत केले आणि ते ध्रुवाला म्हणाले की श्री भगवान उवाच वेदाहंते व्यवस्थितं रुधिराजन्य बालक तत्प्रयच्छामि भद्रन्ते दुरापमपि सुव्रत. हे ध्रुवा, तुझ्या मनातील इच्छा मी जाणली आहे. तुझे कल्याण असो. तुला जे पद पाहिजे ते पद मिळणे जरी अशक्य असले तरीही तू उत्तम तऱ्हेची तपश्चर्या केली आहे, म्हणून ते पद मी तुला देतो. हे भद्रा, जे तेजस्वी अचल असे स्थान आजपर्यंत दुसऱ्या कुणालाही प्राप्त झाले नाही, जेथे ग्रह नक्षत्र तारे ज्योतिर्गणांचे चक्र स्थापन केले आहे, जे कल्पापर्यंत राहणाऱ्या लोकांपेक्षा चिरकाल टिकणारे आहे. धर्म, अग्नी, काश्यप, शुक्र व तपश्चर्येसाठी राहणारे ऋषी हे ज्याला प्रदक्षिणा घालतात, खांबाभोवती धान्याधिक मळण्यासाठी फिरणारा बैल जसा फिरतो तसं याला प्रदक्षिणा घालतात. ते स्थान मी तुला देतो. तुला तुझा पिता उत्तानपाद राजा हा पृथ्वीचे राज्य देऊन अरण्यात निघून जाईल. नंतर धर्माचा आश्रय करणारा व सदैव उद्योगी असणारा तू 36,000 वर्ष पृथ्वीचे रक्षण करशील. पुढे तुझा उत्तम नामक सावत्र भाऊ अरण्यामध्ये मृगयासाठी जाईल. त्यावेळी तो नष्ट होईल. तेव्हा त्याच्यावर अतिशय प्रीती असल्यामुळे आणि त्याची माता सुरुची ही शोक केल्यामुळे तू अरण्यामध्ये त्याचा शोध घेण्यासाठी जाशील. त्यावेळेस वनयामध्ये तो जळून पडलेला तुला दिसेल. नंतर तू त्याचा शोध घेशील. त्यावेळेस तो वनव्यात प्रवेश केल्याने जळून मरेल, तो भाऊ तुझा उत्तम. नंतर तू ज्या ठिकाणी गेलेला मनुष्य परत येत नाही, त्या सप्तर्षी मंडळाच्याही वर असलेल्या व सर्व लोकांनी नमस्कार केले गेलेल्या त्या अचल स्थानाला प्राप्त होशील. यज्ञमूर्ती अशा माझे पुष्कळ दक्षिणा वगैरे देऊन तू यज्ञयाग करशील. मैत्रेय म्हणतात की हे विदुरा, याप्रमाणे ध्रुवाने आराधना केलेले भगवान श्रीहरीला ध्रुवाला आपलं आढळ स्थान देऊन तो ध्रुव पाहत असताना आपल्या स्थानावर निघून गेले. तो ध्रुव ही परमात्म्याच्या चरणसेवेने प्राप्त झालेले, ज्यात सर्व मनोरथांची परिपूर्णता झाली आहे, असं आढळ पद प्राप्त करून घेऊन अतिसंतुष्ट न होता, कारण परमात्म्याचे चरणकमल अतिसंतुष्ट का झालं नाही ते सांगतात. पुढं त्याला असं विचार आला की परमात्म्याने स्पर्श केल्यानंतर ज्ञान जागृत झालं, आपण मागून काय बसलो, मागायचं होतं चरणकमल परमात्म्याचं आणि मागून बसलो हे, त्यामुळे त्याला अतिसंतुष्टता वाटली नाही. विदुराने आश्चर्य व्यक्त करीत प्रश्न विचारला. विदुर म्हणतात की हे मैत्रेय म्हणे, सकाम पुरुषांना अत्यंत दुर्लभ असं आढळपद श्रीहरीने दिलं, पण ते अर्धवट का? हे विदुरा, सापत्न मातेच्या वाघबाणाने विद्ध झालेल्या व त्या वाघबाणाचे स्मरण करणाऱ्या ध्रुवाने मुक्तिदात्याजवळ मोक्षाची इच्छा केली नाही, म्हणून तो असंतुष्ट, त्याला नंतर कळालं, म्हणून तो असंतुष्ट झाला. ध्रुव म्हणतो की मी आमरणांत
ब्रह्मचर्य व्रत धारण करणारे सनकादी ऋषीही अनेक जन्मामध्ये अभ्यास करून संपादलेल्या समाधीच्या योगाने ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान संपादन करतात तो सर्वोत्तम परमात्मा माझ्याजवळ प्राप्त झाला असताना त्याची चरणछाया मागायची सोडून हे असं पद मागितलं. त्यापेक्षा अज्ञान बरं. संसाराचा नाश करणाऱ्या परमात्मा चरणाजवळ जावं नश्वर अशा पदाची याचना मी केली नाही. ज्या मी अधमाने नारदांचे वचन खरे असताही स्वीकारले नाही त्या माझी बुद्धी माझ्यापेक्षा आपणास कमीपणा येईल म्हणून असहनशील देवांनी भ्रष्ट केले. नेहमी सर्वत्र प्रकाशमान असणाऱ्या परमात्म्याच्या बंधक शक्तीने मोहित झालेला जीव कोणतीही वस्तू यथार्थया पाहत नाही, मूळ स्वरूप तिचं पाहत नाही. किंवा परमात्म्याहून दुसरा कोणीही स्वतंत्र नसताना ब्रह्मादी देवांना स्वातंत्र्य दाखवतो. आपला सावत्र बंधू आपला शत्रू आहे या भावनेने मी त्रस्त झालो. म्हणूनच परमात्म्याजवळ अनित्य असं स्थान मागितलं की काय असं मला वाटतं. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या पुरुषाचे रोगाविषयी निदान करणे व्यर्थ असते त्याप्रमाणे तपश्चर्येने प्रसन्न करून घेण्यास कठीण असणाऱ्या परमात्म्यास प्रसन्न करून घेतलेले हे स्थान व्यर्थ आहे असं ध्रुवाला वाटू लागलं. मैत्रेय म्हणे म्हणतात की हे विदुरा, मुक्ती देणाऱ्या भगवंताच्या चरणारविंदाच्या रजःकणाचे सेवन करणारे सहज प्राप्त झालेल्या पदार्थांनी संतुष्ट असणारे तुझ्यासारखे भगवत भक्त परमात्म्याच्या दास्याखेरीज दुसरे कोणतेही विषय परमात्म्यापासून मागत नाही. अशा तऱ्हेचा विचार करीत ध्रुव आपल्या नगरीकडे चालला होता. इकडे उत्तानपाद राजाने आपला मुलगा अरण्यातून परत येत आहे हे ऐकून त्याला अतिशय आनंद झाला. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य स्मशानातून परत येतो त्यावेळेस त्या लोकांना जसा आनंद होतो तसं त्याला ध्रुव परत येताना आनंद झाला. आपला पुत्र येत आहे म्हणून. हे वर्तमान त्याला खरं वाटलं नाही. तुझा मुलगा लवकरच परत येईल या नारद मुनींच्या वाक्यावर विश्वास ठेवून आनंदाने तो बेशुद्ध झालेल्या अवस्थेमध्ये असणारा त्या राजाने वर्तमान सांगणाऱ्या त्या सेवकाला विविध प्रकारचे आभरणं दिले, बक्षिसे वाटली. आणि तो राजा सुवर्णाच्या अलंकाराने भूषित उत्तम लक्षणांनी युक्त असणाऱ्या घोडे ज्या रथाला जोडले आहेत ते घोडे घेऊन ब्राह्मण कुलवृद्ध अमात्य मंत्रीगण सर्वांसह आपल्या ध्रुवाला आणायला गेला. शंख दुंदुभी यांचा नाद चालू आहे, वेदघोष होत आहे, सर्व वाद्य वाजत आहे. त्याच्या राण्या सुनीती सुरुची यासुद्धा सुवर्णांचे अलंकार धारण करून आपल्या उत्तम नामक पुत्राला बरोबर घेऊन पालखीमध्ये बसल्या आणि उपवनाजवळ गेला. पुत्राला पाहून प्रेमाने विव्हल झालेला तो राजा रथातून खाली उतरला, त्याच्याजवळ गेला. पुत्राच्या भेटीविषयी ज्याचे मन अतिशय उत्कंठित झाले आहे अशा त्या राजाने दीर्घ निश्वास टाकला. श्रीहरीच्या चरणस्पर्शाने ज्याचे सर्व पाप बंधने नष्ट झाले आहेत त्या आपल्या मुलाला दृढ आलिंगन दिले. परमात्म्याच्या चरणरजाने ज्याचे पाप बंधने नष्ट झाले आहेत अशा त्या ध्रुवाला आलिंगन दिल्यानंतर त्याचा सत्कार केला. सज्जनात अग्रगण्य अशा ध्रुवाने आपल्या वडिलांना नमस्कार केला. तेव्हा उत्तानपाद राजाने आशीर्वाद देऊन त्याचं कुशल विचारलं. आपली सापत्न माता सुरुची हिलाही नमस्कार केला, सख्या आईलाही नमस्कार केला. त्यावेळी आपल्या चरणी नम्र झालेल्या ध्रुवाला सुरुचीने उठवून आलिंगन दिलं.
आणि प्रेमाने सद्गतीत झालेल्या वाणीने बाळा दीर्घायुष्य हो असा आशीर्वाद दिला. हे विदुरा, सुरुचीच्या मनात ध्रुवाविषयी प्रेमभाव निर्माण झाला यात आश्चर्य नाही. कारण ज्याप्रमाणे पाणी हे खोलगट भागाकडे आपोआप जातं, त्याप्रमाणे ज्याची सर्वांशी मैत्री आहे, सर्वांतरामी परमात्मा आहे, अशा ज्ञानाच्या योगामुळे तिने ध्रुवाला आशीर्वाद दिला. नंतर उत्तम आणि ध्रुव या दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. त्यावेळी दोघेही प्रेमविफल झाले होते. त्यावेळी ध्रुवाची माता सुनीती ती जर प्राणापेक्षाही प्रिय अशा त्या पुत्राला आलिंगन देऊन त्याच्या अंगस्पर्शाने आनंदयुक्त झाल्याने ती सर्व दुःख तिने विसरून गेली. आत्तापर्यंत जे काही भोगलं, मुलाचा त्याग करावा लागला तिला, त्या त्यागाचं सर्व दुःख तिने विसरलं. हे विदुरा, त्यावेळी नेत्रातून उत्पन्न झालेल्या मंगलमय अश्रूंनी ध्रुवाला अभिषेकच केला. सुनीतीच्या स्तनातून दुग्धधारा वाहू लागली. त्यावेळी सर्वजण राजपत्नी सुनीतीची प्रशंसा करू लागले. तुझ्या मनाचे दुःख नाहीसे करणारा हा पुत्र ध्रुव काही दिवस दृष्टीआड झाला असता तो पुन्हा प्राप्त झाला, ही आनंदाची गोष्ट आहे. हा चिरकाल भूमंडलाचे रक्षण करेल. आम्हास तर निश्चयाने असं वाटतं की ज्या भगवंताने वारंवार ध्यान करणाऱ्या समर्थ पुरुषांनाही मृत्यूलाही जिंकला आहे, त्या भक्ताचे दुःख निवारण करणाऱ्या भगवंताची तू उत्तम प्रकारे आराधना केली होतीस. हे करायचं का, हे होण्याचं कारण म्हणजे तू कुठं पूर्वजन्मामध्ये मोठी आराधना केली आहे परमात्म्याची, म्हणून असा पुत्र तुझ्या पोटी आला आहे. हे विदुरा, याप्रमाणे लोकांनी गौरव केल्या गेलेला तो ध्रुवाला आपल्या भावासह हत्तीणीवर बसवलं आणि त्याची मिरवणूक काढत ते नगरामध्ये प्रवेश केला. कलभश्चैव कन्यानां करिणी बालमंगले. राजनीती असे सांगते की कलभ म्हणजे हत्तीचं पिल्लू, त्याच्यावरती मुलीला बसवावं म्हणे, कन्येला, आणि मुलांना हत्तीणीवर बसवावं म्हणे. त्याच्यामध्ये विशेष श्रेय सांगितलं आहे. हे राजनीतीचा धर्म असल्यामुळं हत्तीणीवर ध्रुवाला बसवलं या ठिकाणी. त्यावेळी ते नगर जागोजा अत्यंत शोभिवंत असे तोरणं त्या नगरामध्ये लावले होते. केळीचे खुंटे, आंब्याचे डहाळांनी, वस्त्रांनी सर्व घरदारे सुशोभित केली होती. सुवर्णांच्या जरतारी झतांनी, झालरींनी छत युक्त केले होते. विमानाच्या शिखरांनी देदीप्यमान असे प्राकार त्या नगरातील शोभत होते. अंगण, राजमार्ग या ठिकाणी केशराचा सडा टाकला होता. सुवासिक अत्तरे वगैरे फवारले होते. अक्षता, फुले, फळे, तांदूळ हे प्रोक्षण टाकत होते. मार्गात ठिकठिकाणी नगरातील स्त्रियांनी आपल्या समोरून ध्रुव जात आहे हे पाहून प्रेमाने आशीर्वाद त्या स्त्रिया देत होत्या. पांढऱ्या मोहरी, अक्षता, दही, उदक, दुर्वा, फळे यांची वृष्टी होत होती आणि त्या स्त्रिया मनोहर अशी गाणी गाऊ लागल्या होत्या. त्यावेळी ध्रुवाने ती गाणी ऐकत ऐकत आपल्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर उत्तम प्रतीच्या रत्नसमूहाने बांधलेल्या त्या राजवाड्यामध्ये स्वर्गात ज्याप्रमाणे देव राहतात त्याप्रमाणे आपल्या पित्यासह ध्रुव आनंदाने राहू लागला. त्या राजवाड्यामध्ये दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र असे बिछाने होते. हस्तिदंती पलंग होते. सोन्याचे पडदे होते. बहुमोल आसने, पाचू वगैरे रत्न यांनी भिंती सजवलेल्या होत्या. त्या भिंतीत सुंदर अशा पुतळ्यांच्या हातात रत्नाचे दीप शोभत होते. त्या मंदिराच्या सभोवती अनेक बागा होत्या. अनेक पक्ष्यांची जोडपी पूजन करीत होती.
अनेक भ्रमरांचा समुदाय गुंजारव करत होता. त्या उपवनामध्ये लहान लाल तलाव होते. त्याच्या पायऱ्या वैडूर्यमनांनी सजवल्या होत्या. तांबडी, पांढरी, काळी कमळे होती. हंस वगैरे पक्षी विहार करत होते. अशा प्रकारचा तो अद्भुत असणारा असा सुंदर असं त्याचं नगर होतं. पुढे राजाने आपला ध्रुव तरुण झाला आहे हे पाहून सर्व प्रधानमंत्र्यांना कळवून त्याच्यावरती या प्रजेची जबाबदारी देऊ म्हणून त्याला राज्याभिषेक केला आहे. नंतर प्रजापालक असणाऱ्या त्या उत्तानपाद राजाने संसाराविषयी वैराग्य निर्माण झाल्यामुळे तो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी म्हणून अरण्यामध्ये गेलेला आहे. अशा प्रकारे ध्रुवचरित्र या ठिकाणी सांगितलं आहे. पुढे हे विदुरा, ध्रुवाने शुंशुबार नावक प्रजापतीची जी कन्या भ्रमी हिच्याबरोबर विवाह केला. तिला कल्प आणि वत्सर अशी 2 मुले ध्रुवापासून झाली. त्यांचा विस्तार हा आपण उद्याच्याला पाहू. श्रीकृष्ण कायेन वाचा